उमेदवार दिले होते, पण त्यांचे सगळे उमेदवार पराभूत झाले। शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक 12 उमेदवार जिंकले, तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 9 उमेदवार विजयी झाले। गेल्या 9 वर्षांपासून उद्धव ठाकरेंची बेस्ट पतपेढीमध्ये सत्ता होती। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याची मोठी हवा निर्माण झाली आहे, पण हे ठाकरे बंधू पहिल्याच परीक्षेत साफ नापास झाल्याचे दिसून आले। ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा महायुतीवर परिणाम होणार नाही असं प्रत्युत्तर महायुतीकडून दिलं जात होतं, ते प्रत्यक्षात उतरल्याचंही दिसून येतंय। बेस्टच्या पतपेढीला हा पराभव ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का मानला जातोय। बेस्टच्या पतपेढीच्या या निवडणुकीमध्ये 15,000हून अधिक मतदारांनी कौल दिलाय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, ठाकरे ब्रँडची ही खरं तर लिटमस टेस्ट होती, पण या परीक्षेत ते साफ नापास झाल्याचं दिसतंय। काय कारण आहे ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता न आल्याची? या निकालाचं विश्लेषण कसं करायचं? खरं तर प्रज्ञान, मागील 9 वर्षापासून शिवसेनेची ताकद या बेस्ट पतपेढी या सगळ्या बेस्ट पतपेढीमध्ये होती। मात्र ज्या प्रकारे कालचा निकाल लागला आहे आणि साधारणपणे मध्यरात्री हा निकाल जाहीर झाल्यानंतर शशांकराव पॅनल यांनी सर्वाधिक 14 जागा जिंकल्या। आधी 12 आणि नंतर जेव्हा अंतिम निकाल जेव्हा आला तेव्हा शशांकराव पॅनलने 14 जागा या जिंकलेल्या आहेत। तर आपण बघितलं की महायुती पुरस्कृत ज्या संघटना होत्या त्यांचं सहकार समृद्धी पॅनल होतं, त्यांनी या 7 जागा जिंकलेल्या आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या 21 जागांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 19 उमेदवार होते, तर 2 उमेदवार हे मनसेचे होते। मात्र या 21 मधल्या एकही उमेदवार जिंकू शकलेला नाहीये। ज्या प्रकारे आपण बघितलं शशांकराव यांनी फार आपण जर बघितलं तर ग्राउंड लेवलला प्रचार केला होता आणि ग्राउंड लेवलला प्रचार करत असताना अनेक आंदोलनं त्यांनी केली आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न होते ते त्यांनी सोडवलेले पाहायला मिळाले आणि त्यामुळेच ज्या प्रकारे आपण बघितलं 15,000च्या जवळपास हे मतदार होते आणि या मतदारांनी हा जो कौल आहे तो शशांकराव यांच्या पॅनलला दिलेला आहे। 14 उमेदवार त्यांचे जिंकून आलेले आहेत। दुसरं म्हणजे आपण बघितलं ठाकरे ब्रँड समोर महायुती पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनल होतं, ज्यामध्ये प्रसाद लाड यांची संघटना, नितेश राणे यांची संघटना, त्यासोबतच शिंदेच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची संघटना, या सगळ्या संघटनांनी मिळून हे सहकार समृद्धी पॅनल तयार केलं होतं। त्यामध्ये भाजपचे 4 उमेदवार हे जिंकलेले आहेत, म्हणजे प्रसाद लाड यांच्या संघटनेचे 4, किरण पावसकर यांच्या संघटनेचे 2, तर SC ST OBC वेलफेअर युनियन यांचा 1 उमेदवार जिंकलेला आहे। आणि त्यामुळे हा संपूर्ण जर निकाल आपण बघितला तर 9 वर्ष जी शिवसेना या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये वर्चस्व त्यांचं होतं, 9 वर्ष हा वर्चस्व मोडून काढत आता शशांकराव पॅनलने हा मोठा विजय मिळवल्याचं पाहायला मिळतंय। निश्चित। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी। दरम्यान बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलच्या पराभवानंतर प्रसाद लाड यांनी डिवचलंय। जागा दाखवली अशी एक्स पोस्ट प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना उद्देशून केली आहे। बातमी मुंबई